नमस्कार. मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. थंडीच्या दिवसामध्ये मेथीची भाजी बाजारात भरपूर प्रमाणात येते. रोज 30 मेथीची भाजी खाण्यापेक्षा ही अशा प्रकारे ताज्या हिरव्यागार मेथीच्या पौष्टिक वड्या आज आपण बनवणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांना ही कुरकुरीत व पौष्टिक अशी मेथीची वडी नक्की आवडेल. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मेथीची कुरकुरीत वडी बनवण्यासाठी इथे मी मेथीची जुडी निवडून ती स्वच्छ धुवून घेतली आहे व नितळण्यासाठी अशी एका चाळणीमध्ये ठेवली आहे, म्हणजे एक्स्ट्राचे पाणी निघून जाईल. आता ही मेथीची भाजी छान बारीक चिरून घ्यायची आहे व ज्या भांड्यात आपण पीठ मळणार आहोत त्या भांड्यात ती काढून घेऊया. भाजी चिरताना जमेल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे. साधारण 2 कप ही भाजी चिरून झाली आहे. आता त्याचबरोबर यात मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीरीमुळे वडी खूपच छान लागते. आता यानंतर यात काही मसाले घालूया. यात आता अर्धा चमचा हळद घातली आहे. चवीनुसार मीठ सुद्धा घालत आहे. यानंतर यात 1 मोठा चमचा घरगुती लाल तिखट घातले आहे. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर व अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे. तसेच 1 चमचा मी गरम मसाला सुद्धा घातला आहे. यानंतर यात मी पाव चमचा हिंग व पाव चमचा ओवा घालत आहे. यानंतर यात 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालूया. तसेच इथे मी 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घालत आहे. आलं लसणामुळे मेथीची वडी खूपच खमंग अशी बनते. आता सर्व मसाले घातल्यानंतर सुरुवातीला हे मेथीला चांगले चोळून मिक्स करणार आहोत, जेणे मेथीचे पाणी रिलीज होईल व मसाले चांगले एकजीव होतील. हे असं दाबून चोळून घेतलं आहे, त्यामुळे भाजी चांगली मऊ पडली आहे. मेथीचे एक्स्ट्राचे पाणी सगळं रिलीज झालं आहे. हे पहा, अशा प्रकारे ही मेथी मी मिक्स करून घेतली आहे. आता यानंतर मेथीची वडी कुरकुरीत व्हावी यासाठी 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ घालत आहे. तांदळाच्या पिठीमुळे मस्त कुरकुरीत अशी वडी तयार होते. त्याचबरोबर इथे मी 1 कप बेसन घालत आहे. साधारण 2 कप मेथीच्या भाजीसाठी 1 कप बेसन घेतले आहे. यातील थोडेसे पीठ शिल्लक ठेवून राहिलेले पीठ मी घालत आहे. पीठ लागेल तसे मी घालणार आहे. इथे तुम्हाला कमी जास्त प्रमाणात पीठ लागू शकतं. बेसन चांगले मिक्स करून घ्या व यात थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. नेहमी वडीमध्ये थोडं पाणी करून घालायचं आहे, नाहीतर पाणी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे नंतर तुम्हाला बेसनाचे प्रमाण वाढवावे लागते. हे अशा पद्धतीने घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकताय पीठ छान मळून झालं आहे. आता यावर साधारण 1 चमचा तेल लावून घेऊया. तेल लावून पीठ पुन्हा मळून घेऊयात. रोल बनवताना थोडे पातळ बनवा, म्हणजे वाफवताना आतपर्यंत व पटकन वाफवले जातात. हाताला थोडंसं तेल लावून घ्या व या पिठाचे रोल बनवा. या पिठाचे साधारण 2 रोल बनवून तयार होतात. असा लांबट करून याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे रोल बनवून घ्या. आता या पिठापासून रोल बनवताना खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त जाड सुद्धा ठेवायचं नाही, म्हणजे वडी पटकन शिजते. तुम्ही बघू शकताय असे हे दोन्ही रोल मी बनवून घेतले आहेत. आता शेवटी हे तयार रोल वाफवून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यात मी 2 ते 2.5 ग्लास पाणी उकळून घेतले आहे. आता यावर चाळण ठेवूया. चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता हे रोल छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून यावर झाकण ठेवा व हे रोल 20 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. हे पहा, 20 मिनिटे झाली आहेत. झाकण काढून बघूया. रोल शिजल्यानंतर त्याचा रंग हलकासा बदलतो आणि याला थोड्याशा चिरा जातात. अशा चिरा गेल्या की समजायचे की वडी छान शिजली आहे. आता हे रोल आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. हे थंड झाल्यावरच कट करायचे, म्हणजे वडीचे तुकडे पडणार नाहीत. त्या अगदी सहज कापता येतील. असे वाफवलेले मेथीचे रोल तुम्ही फ्रीजमध्ये 5 ते 6 दिवस स्टोअर करू शकताय. जेव्हा तुम्हाला वडी बनवायची आहे त्यावेळी ती तळून घेऊ शकताय. ही वडी अशीच न तळताही खायला खूप छान लागते. आता हे रोल मी कट करून घेतले आहेत. वड्या कापताना अगदी सहज त्या कापता येत आहेत. कुठेही त्याचा चुरा होत नाही. तुम्ही बघू शकताय अगदी छान अशा वड्या शिजल्या आहेत. वड्या कापताना अगदी पातळ कापा, म्हणजे तळल्यानंतर छान कुरकुरीत होतात. हे पहा, असे रोल मी कापून घेतले आहेत. आता यानंतर हे तळून घेऊया.
यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून वड्या तळून घ्यायच्या आहेत। तेलात मावतील तेवढ्या वड्या सोडून घ्या। तुम्ही या वड्या शॅलो फ्राय सुद्धा करू शकताय किंवा त्या न तळताही खाऊ शकताय। असे तेलात तळल्या की वड्या छान कुरकुरीत अशा होतात। हे पहा, दोन्ही बाजूने वड्या छान सोनेरी होईपर्यंत तळून घेऊया। वड्या आपण वाफवून घेतल्यामुळे तळण्यासाठी फार वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटात वड्या छान तळल्या जातात। तर अतिशय कुरकुरीत साध्या सोप्या पद्धतीने केलेली मेथीची वडी आता तयार झाली आहे। ही वडी अजिबात तेलकट दिसत नाही व छान कुरकुरीत अशी झालेली आहे। तुम्ही ही आजची रेसिपी जरूर ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।